आमच्या नवीन नवीन पॉडकास्ट सरसलामतच्या अजून एका नवीन भागात स्वागत. आजचा विषय आहे चावून चावून चोथा झालेला विषय, पण तरीही ज्याला भरपूर किंमत आहे, स्ट्रेस. आज जर आपण इकडे तिकडे बघितलं, तू 4 ठिकाणी इंटरनेटवर सर्च केलंस किंवा अजून कुठे काय वेलनेस बद्दल वाचायला गेलीस की पहिलं सगळं स्ट्रेस मॅनेजमेंट बद्दल पानच्या पानं, व्हिडिओजच्या व्हिडिओज, 5 मिनिटापासून ॲब्सोल्युटली 5 मिनिटापासून किंवा 15 सेकंदापासून 5 तासापर्यंतचे व्हिडिओज, 3 दिवसाचे वर्कशॉप, सगळे स्ट्रेस मॅनेजमेंटवर आपल्याला दिसतात की तुम्ही स्ट्रेस मॅनेज कसा करायचा, त्याच्यासाठी तुम्ही काय करा, योगा करा, ब्रीदिंग करा, प्राणायाम करा, अमुक तमुक, जर्नलिंग करा, काहीही. पण मग मला असा प्रश्न नेहमी पडतो की मला स्ट्रेस आहे हेच कसं कळतं. अनेक लोकांना हे नसतं माहिती की स्ट्रेस मॅनेज कधी करणार. मला स्ट्रेस आलाय हे समजलं तर ना, तो कसा मॅनेज करायचा, तो कसा ओळखायचा. आता कसं माहितीये का की स्ट्रेस असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यामुळे आपल्याला सतत कुठला ना कुठला तरी स्ट्रेस असतोच. ओके. आणि स्ट्रेस हा लोकांना असं वाटतं की फक्त एक मेंटल फिनॉमिनन आहे, मानसिक आहे, पण नाही. स्ट्रेस हा शारीरिक पण असतो. बरोबर, शरीरावर दिसतो. त्यामुळे शारीरिक स्ट्रेस, तर आत्ता आपण बसलोय तेव्हा आपल्या पाठीवरती स्ट्रेस आहे कारण ती प्रेस होते, किंवा मी पायावर पाय ठेवले तर माझ्या ह्या गुडघ्यावरती स्ट्रेस आहे. सो स्ट्रेस म्हणजे काय, कुठलंही प्रेशर, ज्या प्रेशरमुळे तुम्हाला वेगळी सेन्सेशन्स होतात. मग आयदर ती फिजिकल असतील, सायकोलॉजिकल असतील, इमोशनल असतील, सोशल असतील, फायनान्शियल असतील. जेव्हा कुठलंही वेगळं सेन्सेशन आपल्या मेंदूला जाणवतं जे त्याच्या परिचयाचे नाही, किंवा ज्याच्यामुळे त्याला कम्फर्टेबल वाटत नाही किंवा त्रास होतो. कम्फर्टेबल वाटत नाही, नॉट नेसेसरी की त्रास होतो, पण जे त्याच्या कम्फर्टच्या डेफिनेशनच्या बाहेर आहे, तो सगळा स्ट्रेस आहे. ओके. आणि त्यामुळे स्ट्रेस नाही हे फक्त तेव्हाच घडतं जेव्हा आपण भगवान को प्यारे होतो. ओके. रात्री झोपेत आपल्याला स्ट्रेस नसतो, याचं कारण आपला मेंदू तेव्हा स्ट्रेस डिटेक्ट करण्यासाठी जागा नसतो. पण तरीही अनेकांना दुःस्वप्न पडतात, लोक दचकून जागे होतात, झोपेतून जागे होतात. त्यामुळे आपण पूर्णपणे स्ट्रेस फ्री हे जिवंत असेस्तवर कधीच असत नाही. त्यामुळे तू जे विचारलेस की आपल्याला कळणार कसं की आपल्याला स्ट्रेस आहे, यापेक्षा मी असं म्हणेन की आपल्याला कळणार स्ट्रेस मॅनेज करायचा, हा स्ट्रेस आपल्याला मॅनेज करावा लागेल. त्यामुळे स्ट्रेस इज अ पार्ट ऑफ लाईफ. बरोबर, म्हणजे स्ट्रेस आहेच, फक्त त्याची डिग्री किंवा त्याची स्टेज बदलत जाते. डिग्री बदलते, इंटेन्सिटी बदलते, टाईप बदलतो, तीव्रता, पॅटर्न बदलतो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा आपल्यावरती होणारा परिणाम बदलतो. बरोबर. स्ट्रेस इटसेल्फ असं काही करू नाही शकत. त्याचा आपल्यावरती जो होणारा परिणाम आहे ना, त्याच्यामुळे त्रास होतो. म्हणजे डास फिरत असले ना की आपल्याला मलेरिया नाही होत, ते चावले तर होतो ना. तसं स्ट्रेस तुमच्या आजूबाजूला असेल, तो जोपर्यंत तुम्ही अब्झॉर्ब करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा त्रास नाही होत. आणि ते करण्याची प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे, गरज वेगळी आहे, प्रत्येकाचं मेकॅनिझम वेगळं आहे. आणि एवढं सगळं करूनही अनेक स्ट्रेस असे असतात की जे आपण अवॉइडच नाही करू शकत. कितीही तुमच्या कोपिंगच्या क्षमता स्ट्रॉंग असतील तरी ते स्ट्रेस खूपच मोठे असतात, ज्याला आपण ट्रॉमा म्हणतो. म्हणजे आता तीव्रतेवर अवलंबून आहे. मग कसं ओळखायचं की अमुक एका तीव्रतेला गेल्यावर मला त्या स्ट्रेसकडे बघून त्याचं काहीतरी केलं पाहिजे. कारण बरेचदा असं होतं ना की रोजच्या आयुष्यात चालू असतं आपलं आयुष्य की आपल्याला एक अमुक एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय किंवा अमुक एखाद्या गोष्टीने टेन्शन येत आहे, धडधड वाढते, किंवा एखाद्या गोष्टीचा विचार केला, किंवा एखादी व्यक्ती समोर आली, किंवा एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी गेलं, हातापायाला समजा घाम फुटलाय किंवा त्याने धडधड आली आहे, किंवा नुसतं तिथे जायच्या विचाराने भीती वाटतेय, हा सगळा स्ट्रेस आहे. हा कधी जाणवतो, कधी कधी जाणवत पण नाही.
म्हणजे प्रसंग घडून गेल्यानंतर कधीतरी समजतं की अरे बापरे, आता मला इतकं रिलीफ वाटतंय, पण याचा अर्थ मला ही गोष्ट करण्याचा स्ट्रेस आला होता. हे सगळं नंतर कळतं, बरोबर आफ्टर थॉट्स आहेत. बरोबर. पण म्हणजे असं काही आहे का जादूची चावी की हे मला ह्या गोष्टीचा स्ट्रेस आलाय, हे कळणार कसं? डास चावला की ते कळतं आपल्याला, त्वचेला खाज येते किंवा जे काही आहे. मला अमुक गोष्टीचा स्ट्रेस आलाय, मला कसं कळणार? थोडा अवघड आहे हा प्रश्न अवघड आहे याचं कारण एकतर याची उत्तरं खूप व्यक्तिसापेक्ष आहे. हम्म, प्रत्येकाची बेसलाईन वेगळी आहे. ती बेसलाईन कशावरनं ठरते? एक तर तुमचं जेनेटिक मेकअप आहे की आपण प्रत्येक माणूस हा जसं शारीरिक क्षमता घेऊन जन्माला आलाय की काही माणसं त्यांची इम्युनिटी बाय डिफॉल्ट खूप स्ट्रॉंग असते असं आपण म्हणतो, फिजिकल इम्युनिटी. तशी काही लोकांची मेंटल इम्युनिटी बाय डिफॉल्ट खूप स्ट्रॉंग असते. ती का असते याची उत्तरं अनेक आहेत. काही लोकांना ती जन्मजात असते, काही लोकांनी ती म्हणजे कमावलेली असते. घेण्याची क्षमता, क्षमता काही लोकांनी ती कमावलेली असते. काही लोकांना ती रेझिलियंट बाय फोर्स म्हणतात की पर्यायच नसतो, त्याच्यामुळे ते उभं राहिलेले असतात. राहण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळे आता हा स्ट्रेस असा आहे की जो मला त्रास देतोय किंवा ज्याच्याबद्दल मी काहीतरी केलं पाहिजे, तो कुठला, याच्यासाठी आपली बेसलाईन आपली स्वतःला समजली पाहिजे आणि ती ज्याची त्याची वेगळी आहे. तर आपला स्ट्रेस हा खूप मोठा नाही किंवा तो आपल्या नॉर्मल आयुष्यामध्ये कुठल्याही तऱ्हेने अटकाव करत नाही, हे आपण तोपर्यंत समजावं जोपर्यंत आपण खळखळून मोकळेपणाने हसू शकतो. बरं, हसण्याची क्षमता जी तुमची आहे ना, ती स्ट्रेस मेजर करण्याचं एक खूप इंटरेस्टिंग युनिट आहे. म्हणजे थेट संबंध आहे, थेट संबंध आहे की माझं मलाच कळतं की मी जेव्हा खळखळून हसते त्या क्षणी माझा स्ट्रेस नसतोच, तो कमी झालेला असतोच. आणि जेव्हा मला खूप स्ट्रेस असतो तेव्हा तू कितीही काही बोललीस तरी मी नाहीच हसू शकणार, जमतच नाही. त्यामुळे युअर कपॅसिटी टू लाफ और स्माइल इज एक्झॅक्टली अपोजिट ऑफ द अमाऊंट ऑफ स्ट्रेस दॅट यू हॅव. त्यामुळे हसण्याची क्षमता हा स्ट्रेसचा खूप साधा सिम्पल पॅरामीटर आहे की म्हणजे इथे स्ट्रेसचा जसा जसा इथे वाढला तसं तसं हसण्याची क्षमता खाली गेली. म्हणजे दॅट इज अ नॅचरल प्रोसेस की मी नाही ना हसू शकणार, मला जर एवढे टेन्शन आलंय तर मी हसणार कसं, किंवा हसले तरी ते फेक असतं. त्यामुळे जी माणसं खळखळून हसू शकतात त्यांना स्ट्रेस कमी असतो असं मी नाही म्हणणार. त्यांची स्ट्रेसशी डील करण्याची क्षमता जास्त असते. ती लोक खळखळून हसू शकतात आणि ते हसणे पण ते एक आयडेंटिफाय करण्याचे काही पॅरामीटर्स आहेत की तुम्ही खरे हसता का खोटं हसता. एक तर डोळ्यांकडे बघून कळतं, अगदीच कळतं. आणि तुम्ही जर खरे हसत असाल तर असं म्हणतात की तुमचे डोळे बारीक होतात, इथे सुरकुत्या येतात, चिकबोन्स वर जातात, गालवर जातात. हे खरं हसणं नाही, हे खरं हसणे. म्हणजे आता दोन्ही मध्ये खोटच होतं, पण माझी अभिनय क्षमता मी इथे थोडी दाखवण्याचा प्रस्थापित करू इच्छितेस, प्रयत्न केला. अरे बापरे, त्याचा स्ट्रेस आला मला आता. बोलताना ना नेहमी आपण असं खूप मॉडेस्टली बोलायचं असतं, त्यामुळे मी प्रयत्न करते, मला जमेलच. तर मुद्दा नको भरकटवू. तर तू आता जी हसलीस हा एक अजून एक तिसऱ्या प्रकारे हसण्याचा, ज्याला कुचकट स्माइल म्हणतात. सो बेसिकली स्ट्रेसचा सगळ्यात सोपा पॅरामीटर काय आहे, मेजरमेंट आपण युनिट म्हणू, की जेवढं तुमचं स्ट्रेस जास्त तेवढं तुमचं हसणं कमी होतं. खरं खळखळून खरं हसणं कमी होतं. तर ही सुरुवात आहे असं आपण म्हणू. म्हणजे मग ह्याच्यामध्ये असं पण असतं का काहीतरी की हा छोटा स्ट्रेस आहे, हा मोठा स्ट्रेस आहे, तो छोटा स्ट्रेस आहे तो मी इग्नोर केला तर चालेल, किंवा तो आपला आपण रिझॉल्व्ह होईल, जसं सर्दी खोकला मी औषध नाही घेणार 4 दिवसांनी आपोआप बरा होईल, किंवा मग मोठा स्ट्रेस आहे मला त्याच्याकडे बसून डोळसपणे बघितलं पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत, तो मॅनेज केला पाहिजे, किंवा त्याला पण म्हणजे असं काही असतं का लहान मोठा? म्हणजे असतं ना, म्हणजे लाईफ चेंजिंग सिच्युएशन्स असतात. आता जे DCM मॅन्युअल आहे, डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल, जे तुमचे सगळे आजार आहेत, मानसिक आजार, त्यांची वर्गवारी करतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक लिस्ट दिली आहे
की माणसासाठी सगळ्यात मोठा स्ट्रेसर कुठला, आणि मग उतरत्या क्रमाने त्यांनी ते दिलेले आहे. तर आपल्या सगळ्यात जास्त आघात करणारा स्ट्रेस आहे आपल्या अगदी जवळच्या माणसाचा मृत्यू. की त्याच्या इतका मोठा स्ट्रेस दुसरा कुठलाच नाही. आणि दुसऱ्या नंबरवर काय माहितीये का? नॅचरल कॅलॅमिटीज. नेक्स्ट गेस. फायनान्शियल लॉस. अजून एखादा गेस. नको, सांग आता, स्ट्रेस आला मला. दुसऱ्या नंबरवर आहे लग्न. अरे बापरे. योग्य आहे. योग्य आहे. सो आता कोणी असं म्हणेल की लग्न ही तर आयुष्यात घडणारी सगळ्यात चांगली गोष्ट आहे. चांगली सुंदर Supposedly. घटना. पण ती जितकी चांगली आहे तितकीच ती स्ट्रेसफुल आहे. याचं कारण स्ट्रेसचा डायरेक्ट संबंध बदलांशी आहे. हा. जेव्हा तुम्हाला स्टेटस को मेंटेन करता येत नाही. मी नेहमी असं सांगते की ठेविले अनंते तैसेची राहावे असं जे म्हटलंय ना, ते आता तुकोबांनी खूप वेगळ्या संदर्भात म्हटलं आहे. पण माणसाला सतत स्टेटस को मेंटेन करायचा असतो, मग तो चांगला असो की वाईट. कुठलाही छोटा मोठा बदल स्ट्रेसफुल आहे, कारण तिथे फ्रिक्शन आहे. जिथे फ्रिक्शन आहे, आता गाडी सुद्धा सांधा बदलते त्यावेळेला आवाज येतात ना आपल्याला, तेव्हा तिला स्पीड कमी करावा लागतो, जास्त पुश करावं लागतं, धक्का बसतो. याचा अर्थ तिथे जास्त श्रम आहेत आणि बदल आहे. तर बदल हे स्ट्रेसचं एक खूप आणि तो महत्त्वाचं बदल कारण आहे. होईपर्यंत तो बदल योग्य प्रकारे होतोय की नाही हा एक वेगळा स्ट्रेस आहे. त्यामुळे कुठलाही बदल जे आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं हे कायम स्ट्रेसफुल असतं. त्यामुळे लग्न म्हणजे काय, तर आत्तापर्यंतचं जे आपलं आयुष्य होतं ते पूर्णपणे बदलतं. आणि म्हणून त्याचा खूप जास्त स्ट्रेस येतो. जेव्हा आपल्या जवळचा माणूस जातो तेव्हा त्या माणसाशिवाय जगणं हा एक पूर्णपणे बदललेली परिस्थिती असते. त्यामुळे त्याचा खूप स्ट्रेस येतो. मला असं वाटतं चेंज हा तू एक गोष्ट सांगितलीस की आयुष्यात बदल, याच्या व्यतिरिक्त ह्या दोन्ही प्रसंगांमध्ये दुसरी स्ट्रेस देणारी गोष्ट म्हणजे फिअर ऑफ अननोन. की अनसर्टन्टी, फिअर ऑफ अननोन. पुढे काय होणार आहे हे मला माहीत नाहीये. म्हणजे लग्न झाल्यानंतर आयुष्यात आपण ज्या माणसाबरोबर लग्न केलेलं आहे, मुलाबरोबर मुलीबरोबर, त्या व्यक्तीशी माझं पटेल का, आमच्या दोघांचं आयुष्य पुढे कसं असेल, आम्ही सस्टेन करू शकू का, एकमेकांशी ॲडजस्ट करू शकू का, फॅमिली बरोबर व्यवस्थित ॲडजस्ट होईल का, हे सगळे फिअर ऑफ अननोन मध्ये सुद्धा येतात. आणि त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा ती व्यक्ती नसताना आता माझं काय होणार, स्वतःचाच विचार असतो तो. पण हे पण आहे ना फिअर ऑफ अननोन, की आता माझं काय होणार. फिअर ऑफ अननोन ही आपली खूप बेसिक भीती आहे. ती सगळ्या माणसांना असते, तर सगळ्या प्राण्यांना असते. ती तुमच्या सर्व्हायव्हलसाठी आवश्यक आहे. कारण आपल्याला अननोनची भीती नसेल तर आपण आंधळेपणाने वागू. बरोबर. आणि ते तुम्ही आंधळेपणाने वागलात तर तुम्हाला धोके कळणार नाही आणि मग कदाचित तुमचा जीव जाईल. त्यामुळे फिअर ऑफ अननोन ही जी भीती ती आपल्या संपूर्ण आयुष्याच्या बेसला आहे. दॅट इज द बेस ऑफ अवर लाईफ. त्यामुळे त्याचा स्ट्रेस येणं हे स्वाभाविक आहे. इथे महत्वाचा मुद्दा असा आहे की आपली जी भीती आहे ती थेट आपल्या मेंदूशी जोडलेली आहे. एकदम एकदम. आपल्या मेंदूतले आजोबा आहेत. एकदम. कुठले आजोबा? ॲमिगडाला आजोबा जे ही भीती ट्रिगर करतायत युगानुयुग. अगदीच. आणि अजूनही करतायत. त्यामुळे ते आपल्याला सतत स्ट्रेस देत असतात. स्ट्रेसचा आयाम खूप बदललेला आहे. पण ॲमिगडाला अजून आहे ना तिथे. त्यामुळे फिअर ऑफ अननोन जी आहे ना ती अजूनही आपली सर्व्हायव्हल लेवलवरतीच आहे. म्हणजे मी नवीन नोकरी धरली आणि माझा नवीन बॉस कसा असेल ही पण फिअर ऑफ अननोन आहे. पण समहाव आवर सेरिब्रल कॉर्टेक्स कॅन कोप विथ इट. कारण त्याला विचार करता येतो. त्याला माहिती आहे की बॉस काय मला खाणार नाहीये कितीही वाईट असलं तरी, किंवा मी काहीतरी जुगाड करून करीन मॅनेज, किंवा अगदी चौथ्याच दिवशी काय काढून नाही टाकणार आहे. पण ही जी अनसर्टन्टी आपल्याला वाटते, भीती वाटते ना, ती मृत्यूशी डायरेक्टली रिलेटेड आहे. नाही, परत सांग हे. ओके. पूर्वीच्या काळी आपण जंगलात राहायचो, आदिमानव. तिकडे
मिनिटाला टप्प्याला शत्रू होते, बरं. दबा धरून बसलेले होते. ते दिसायचे जीवाला नाही. धोका होता. ते दिसायचे नाही. दिसायचं. मला माहिती नसायचं की आता मी या झाडीत घुसल्यानंतर पुढे काय आहे. हम्म. ती भीती, जीवाची भीती सगळी. जीवाची भीती. बरोबर. आणि ती जी भीती आहे ती सगळ्यात मोठा स्ट्रेस आहे. हम्म. आता ते आपण का धरत नाही, कारण त्या प्रमाणावर आता जीवाची भीती आपल्याला आपण राहिलेली तसे जंगलात राहत हल्ली नाही युद्ध आता. सुद्धा डिक्लेअर करून मग होतात हम्म. की आता आम्ही यांच्यावर हल्ला करणार, असं करून हल्ला करतात. ओके नाही. त्यामुळे इतकी थेट जीवाची भीती आता आपल्याला राहिलेली नाही. हम्म. पण आपल्या अॅमिग्डालाला ती माहिती नाही आहे. त्यामुळे कुठलाही असा संशय जरी त्याला आला की हे डेंजरस आहे, लगेच काहीतरी सांगतो, की तो सिग्नल देतो. ट्रिगर करतो आणि मग तो सांगतो की ह्याचा तर तुम्ही काहीतरी करा, डील विथ इट. हम्म. नाही केलं तर तुम्ही मरणार. मरणार, डायरेक्ट मरणार, हेच सिग्नल येतात. सो फिअर ऑफ अननोन हा एक खूप मोठा डेफिनेटली ट्रिगर आहे स्ट्रेसचा. त्याच्याशी डील करण्याचे खूप वेगळे वेगळे उपाय आहेत. हम्म. त्यातला सगळ्यात सोपा उपाय म्हणजे माहिती करून घेणं. कॅन्सरची भीती सगळ्यांना वाटते, हम्म. पण कॅन्सरबद्दल तुम्ही माहिती करून घेतलीत की ही भीती 50% कमी होते. पण मी तुला परत मागे आणणार आहे आता. फिअर ऑफ अननोन कसं मी ओळखू की मला फिअर ऑफ अननोन आहे? ते ओळखायची गरजच नाही, ते हम्म. असतंच. इट इज देअर बाय डिफॉल्ट. आणि ते प्रत्येक माणसामध्ये आहे, कारण त्याचा थेट संबंध सर्व्हायवलशी आहे. फक्त एवढंच आहे हा. की आता त्या फिअर ऑफ अननोनची फिअर आता कमी झाली, कारण तेवढी माहिती कारण आपण उपलब्ध आहे सुरक्षित सगळीकडे. वातावरणात राहतो. हा. फिअर ऑफ अननोनचा एक खूप मोठा स्रोत आहे काळोख, अंधार, डार्कनेस, जो आपल्याला हल्ली बघायलाच मिळत नाही. मिट्ट काळोख तू अनुभवलायस? मी गेल्या अनेक वर्षांमध्ये मिट्ट काळोख पाहिलेला नाही. घराचे पडदे कडेकोट बंद केले ना तरच तरी कदाचित सुद्धा कदाचित. बाहेरच्या रस्त्यावरच्या दिव्यांची तिरीप येते, म्हणून कदाचित म्हटलं. किंवा आपण घरामध्ये एवढ्याच तो नाईट लॅम्प लावून ठेवलेलाच असतो. हम्म. तर हा जो मिट्ट काळोख आहे ना, तिथे भीतीचा आणि अनसर्टनिटीचा जन्म होतो, हम्म. जो आता ऍटलिस्ट आपल्याला जे शहरात हम्म. राहतात त्यांचा त्याच्याशी फारसा संबंध येत नाही ना. हम्म. त्यामुळे ती भीतीची आपण असं म्हणू की व्याख्या बदलली, त्यामुळे Okay. स्ट्रेस बदललाय. हम्म. तर पूर्वीच्या काळातल्या लोकांनी जी भीती, म्हणजे आता बघ ना, माझी आजी असायची, ती सांगायची की दिवे लागणी झाली की घरी थांबा, बाहेर बाहेर जाऊ नकोस. हं. याचं कारण पूर्वीच्या वेळेला दिवे लागणी म्हणजे ते छोटेसे कंदील आणि मेणबत्ती पणत्या दिवे, हा. पणत्या असायच्या, आणि रस्त्यावर लोक दिवे गावात नसायचे. राहायचे, तिकडे साप आणि हे फिरत असायचे. बरोबर. तर त्याच्यात तू घरी आहे. आता आमची मुलं रात्री 10-10, 11-11, 12-12 वाजता घरी येतात. त्यांना दिवे लागण्याची भीती नाहीये, नाहीये, कारण अंधाराची भीती नाहीये. अंधाराची भीती नाही. हल्लीच्या भीतीच्या व्याख्या बदलल्या, हम्म. त्यामुळे स्ट्रेस बदलले, पण अनसर्टनिटी कायम आहे. बरोबर. सो स्ट्रेसचे वेगळे वेगळे लेयर्स आहेत, आणि लहान स्ट्रेस, मोठा स्ट्रेस हे आपण असं नाही बोलू शकत. कारण हम्म. एखादा माणूस झुरळ बघितल्यानंतर सुद्धा त्याला हार्ट अटॅक येईल, आणि दुसरा माणूस कदाचित वाघाच्या डोळ्यात डोळे घालून पण बघेल. त्यामुळे हे शेवटी पुन्हा एकदा व्यक्तीसापेक्ष आहे, पण दोघांनाही स्ट्रेस येतोच. दोघांनाही स्ट्रेस येतोच. बरोबर आहे. पण म्हणजे आता फिअर ऑफ चेंज झाला, फिअर ऑफ अननोन झालं, स्ट्रेस येतोच, ठीक आहे. पण मला स्ट्रेस आलाय ह्याचं काही मला असं दृश्य स्वरूपात काही जाणवतं का? किंवा मी असं काय की एखादी गोष्ट झाली की मला कळेल का, मला कळेल का की स्ट्रेस आलाय? हां, बरेचदा आपल्याला कळतं. म्हणजे मी तुला फक्त एवढ्यासाठी हे प्रश्न विचारते की स्ट्रेस मॅनेजमेंट पुढे राहिलं, मला आयडेंटिफाय कसं करू मी, बरोबर, की आपल्याला हे सांगायचं की आयडेंटिफाय कसं करायचं आहे. बरोबर आहे. तर पहिलं मी तुला जे मगाशी म्हटलं ते की हम्म. आपण आपलं हसणं कमी होतं. हम्म. हं? ही पहिली गोष्ट. हम्म. दुसरी गोष्ट, पहिले सिग्नल्स हे नेहमी शारीरिक असतात. हम्म. तर सगळ्यात सोपा दुसरा सिग्नल असा आहे की तुमचे मसल्स स्टिफ होतात. हां. म्हणजे एखाद्या माणसाला स्ट्रेस आला असेल हम्म. तर तुम्ही त्याच्याकडे बघून तुम्हाला हे कळू शकतं. का? हम्म. तर साधा माणूस जर असा बसत असेल तसंच तर स्ट्रेस आलेला माणूस असा बसतो, असा मुठी आवळून मुठी आवळून बसतो, किंवा खांदे तुमचे असे खांदे
असे करून. वर होतात हम्म. किंवा मुठी टाईट होतात, किंवा खाली बघत. बोलताना आवंडा गिळला जातो, आय कॉन्टॅक्ट कदाचित ठेवलं जात नाही, इकडे तिकडे नजर भिरभिरती होते. हे काही अगदी बेसिक स्ट्रेस आल्याचे किंवा एखादं ऑब्सेसिव्ह वागणं, इंडिकेटर्स आहेत. की असं म्हणजे नख कुरतडणं नखं किंवा कुरतडायचं, जे हम्म. तू करतेस खूप वेळा, नाही, नाही मी मी करते, करते. तू करतेस. किंवा मग पाय हलवत बसायचे, हम्म. किंवा येरझाऱ्या सतत घालायच्या. येरझाऱ्या घालत बसायच्या. हम्म. हे सगळे स्ट्रेस आल्याचे बाह्य दृश्य स्वरूपात दिसतं ते. स्वरूप आहे. हम्म. आतून आपल्याला कसं कळतं, घसा कोरडा पडतो, हम्म. सतत असं वाटतं की पाणी प्यावं, हम्म. हृदयाची धडधड वाढते, पॅल्पिटेशन म्हणतो आपण, पॅल्पिटेशन की आपल्या हार्टबीट्स आपल्याला ऐकू जाणवणं इतके. जाणवतात, हम्म. हातापायाला घाम येतो, घसा कोरडा पडतो. घसा कोरडा पडतो, सतत आवंडे येतात, हम्म. जांभयांची संख्या वाढते, डोकं दुखतं. डोळे कोरडे होतात, हम्म. डोकं दुखतं, हम्म. कधी कधी कानातून आवाज येतात, काही स्पेसिफिक लोकांना पोटऱ्या पण पोटात दुखतात. ऍक्च्युली गोळा येतो. हम्म. पोटात गोळा येणं ही खरी क्रिया आहे, तो फक्त वाक्प्रचार नाही. बरोबर आहे. किंवा पोटात खड्डा पडल्यासारखा वाटतं, हम्म. हे सगळं घडतं. काही काही लोकांना खूप स्ट्रेस आला की लूज मोशन्स होतात, लूज मोशन. किंवा कॉन्स्टिपेशन होतं, जबडा दुखतो, कारण इथे येतो तो स्ट्रेस. तुमचे फेशियल मसल्स आकसल्यासारखे होतात. ही सगळी स्ट्रेस आल्याची लक्षणं आहेत. गंमत अशी आहे किंवा दुर्दैव असं आहे की हल्लीच्या काळात ते न्यू नॉर्मल झालं आहे. त्यामुळे आत्ता आपल्याला स्ट्रेस आला आहे हे आपल्याला कळू नाही शकत. हां, म्हणजे की माझी पाठ वर्षानुवर्ष दुखतेच आहे, किंवा माझा जबडा अनेक दिवस झाले इथनं दुखतोच आहे, आपण त्याच्याकडे बघत नाही. नाही, ते तसंच असतं. किंवा तो कुठल्या तरी स्ट्रेसमुळे. तुम्ही स्ट्रेसमधनं खालीच उतरत नाही. म्हणजे ह्या शारीरिक दुखण्यांचा थेट संबंध तुमच्या मानसिक स्वास्थ्याशी आहे हेच कळत नाही. म्हणजे मेंदूला जेव्हा कळतं की आपले मसल्स खूप ताणले गेले आहेत, तेव्हा तो म्हणतो की स्ट्रेस आलाय. घसा कोरडा पडला की तो म्हणतो स्ट्रेस आलाय. आणि मग तुमचा जो हॉर्मोन्सचा बॅलन्स आहे तो बिघडतो, आणि मग डोपामिन कमी होतं, सेरोटोनिन कमी होतं, हे आपले सगळे जे बायोकेमिकल्स आहेत त्यांच्यामध्ये इम्बॅलन्स होतो. आणि मग ते कंट्रोलमध्ये आणणारी जी सिस्टीम आहे आपली, ज्याला पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम म्हणतात, जिला काम करायला वेळ लागतो, ती सिस्टीम ॲक्टिवेट व्हायला संधीच मिळत नाही. कारण एक स्ट्रेस संपला की आपण दुसऱ्या स्ट्रेसमध्ये पाहू, सतत एलिव्हेटेड. त्यामुळे आपली सिस्टीम सतत तिथेच असते. थोड्या दिवसांनी मेंदूला असं वाटतं की हेच नॉर्मल आहे, न्यू नॉर्मल. सो वी आर ऑलवेज अंडर स्ट्रेस. आणि थोड्या दिवसांनी मग तो जो स्ट्रेस आहे तो जाणवत नाही. मग काहीतरी अजून खूप मोठं घडलं की आपल्याला वाटतं हां आता मला स्ट्रेस आला. असं झालेलं आहे. म्हणजे मुळात आपण शून्यावर असलो तर आपल्याला 20 झालं तर कळेल की मला स्ट्रेस आलाय. तुम्ही मुळातच 30 वर असता तेव्हा 20चा स्ट्रेस जाणवत नाही, तो 60 वर गेला की कळतं की आता स्ट्रेस आलाय. याचं कारण आपण कायम 20 वरतीच असतो. ओके, अजून एक. आता मला सांग, मगासपासून आपण आयडेंटिफाईंग, हाऊ टू आयडेंटिफाय स्ट्रेस, मी कसा ओळखू की मला स्ट्रेस आहे, म्हणजे मग मला तो ॲड्रेस करता येईल वगैरे सगळं बोलतोय आपण. पण मग नाही करायचा मला आयडेंटिफाय स्ट्रेस, मी डायरेक्ट त्याच्यावर उपायच करायला घेतले की असं प्रिझ्यूम करून की आहेच काही ना काही स्ट्रेस मला, आणि मी ते प्रिझ्यूम करूनच उपाययोजना करते. असं केलं तर म्हणजे कशाला ना, शोधत कशाला बसायचं, असं करता येतं का? आता तसं तर काय माहिती आहे, तुला ताप आला की मी तुला क्रोसिन दिली की तुला बरं वाटेल. बरोबर आहे. मग आपण म्हणू कशाला टेस्ट करायचं उगाच, आलाय ना ताप, घ्या क्रोसिन, बरं वाटेल. काही काही स्ट्रेस असतात ते फिजिकलच्या खूप पलीकडे जाणारे असतात, ज्यांनी तुमच्या नॉर्मल फंक्शनिंगवर, अगदी आपण ते न्यू नॉर्मल म्हटलंय त्या फंक्शनिंगवरती सुद्धा परिणाम करणारे स्ट्रेस असतात. आणि हे जे मी फिजिकल सिम्पटम्स सांगितले त्याच्या पलीकडे जाणारे म्हणजे बीपी शूटअप होणं, सडनली शुगर वाढणं, हार्टचं फंक्शनिंग बिघडणं, अंजायना, किडनीना प्रॉब्लेम होणं, मेंदूला प्रॉब्लेम होणं, ह्या सगळ्याचा स्ट्रेसशी संबंध आहे. म्हणजे स्ट्रोक पासून किडनी डिझीज पर्यंत किंवा व्हेरिकोज वेन्स पर्यंत प्रत्येक ठिकाणी स्ट्रेस हा काम करतोच. त्यामुळे मी आता घेईन उपचार हे म्हणणं जेवढं सोपं आहे
तेवढे ते उपचार घेणं सोपं नाही हे तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. कारण जेव्हा एखादा माणूस आपल्याकडे थेरपीसाठी येतो बरोबर. त्यावेळेला तो म्हणतो की मला खूप स्ट्रेस आहे, तेव्हा आपण असं डायरेक्ट सांगत नाही, हा ना आता तू ब्रिदिंग कर, प्राणायाम कर, मसल रिलॅक्सेशन कर की तुला बरं वाटेल. कारण त्याचं रूट कॉज हे सगळे सिम्पटोमॅटिक रिलीफ्स आहेत, आवश्यक आहेत. पण जोपर्यंत तुम्हाला त्या स्ट्रेसचं रूट कॉज कळत नाही तोपर्यंत तुम्ही ट्रीट नाही करू शकत. म्हणजे स्ट्रेस मॅनेज करणं किंवा त्याच्यावर उपाय करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं त्याच्या आधीची पायरी आहे की स्ट्रेस आयडेंटिफाय. आणि स्ट्रेस काय आहे हे समजण्यासाठी तुम्हाला स्वतःकडे बघावं लागेल, तुमच्या भावभावना बघाव्या लागतील, आपले जो भावनांचा गुंता झालेला असतो तो सोडवावा लागेल. बरेचदा लोक आपल्याकडे येतात आणि म्हणतात की मला या माणसाचा खूप राग येतो. तर जेव्हा मी असं म्हणतो की मला राग येतो तेव्हा मला खरंच राग आलाय का, मला दुःख झालंय का, मला डिसअपॉइंटमेंट आहे का, मला फ्रस्ट्रेशन आहे का, मला भीती वाटते, माझी भीती आहे, हे जोपर्यंत कळत नाही का हा कुठला तरी पास्ट ट्रॉमा आहे ज्याच्याशी काहीतरी साधर्म्य साधताय म्हणून मला राग येतोय. त्यामुळे ते आयडेंटिफाय करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते करण्यासाठी जर तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली तर ती घ्यावी. म्हणजे दुर्दैवाने काय आता असणारच ना स्ट्रेस, असं म्हणून स्ट्रेस कॅरी फॉरवर्ड करत राहणं हे भयंकर आहे. त्यातून पुढे त्याचे जे परिणाम होतात ते खूप जास्त सिरियस असतात. आज वयाच्या 40व्या वर्षी आपण असं म्हणतो की लोकांना हार्ट अटॅक येतात. त्याचं मूळ कुठेतरी कदाचित 10व्या 11व्या 12व्या वर्षी सुरू झालेल्या स्ट्रेसमध्ये असतं. आणि हार्ट अटॅक म्हणजे एकदम हेल्दी जिमला जाणारे आणि प्रॉपर तुमचं काय म्हणतात त्याला खाणं पिणं व्यवस्थित कंट्रोल करणारे अशी माणसं. कारण आपण फिजिकल हेल्थची काळजी घ्यायला लागलोय आता ना. पण हे इथे काय तिथे कोणी बघतच नाही. बघत नाही म्हणण्यापेक्षा लोकांना असं वाटतं की त्याचं आपण काही करू नाही शकत. एक लर्न्ड हेल्पलेसनेस नावाचा एक फिनोमिना आहे. तो एक सायकोलॉजिस्ट होता, त्यांनी तो एक प्रयोग केला होता की त्यांनी पाण्याचा टबमध्ये एका उंदराला सोडलं आणि त्या उंदराने बाहेर पडायचा प्रयत्न केला की तो त्याला आत ढकलायचा. हळूहळू तो टब भरायला लागला. प्रत्येक वेळी तो बाहेर यायला लागला की तो त्याला आत ढकलायचा, बाहेर यायला लागला की आत ढकलायचा. त्याच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं. तो खूप धडपड करत होता बाहेर यायची, पण प्रत्येक वेळी त्यांनी ती धडपड केली की तो त्याला आत ढकलायचा. शेवटी त्यांनी हे प्रयत्न करायचं सोडून दिलं आणि तो म्हणाला की जाऊ दे, मी असाच राहणार आणि आता मी मरून जाणार. त्यामुळे त्याने हातपाय मारणं सोडून दिलं. हा स्ट्रेसचा कडेलोट आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की हे असंच असणार, काय मला आय हॅव टू लिव्ह विथ इट, आय हॅव टू लिव्ह विथ माय हेडेक और माय अंजायना और माय बॅक पेन और माय स्ट्रेस ऑल्सो. म्हणजे हे सगळे मेंटल स्ट्रेस आलेले आहेत. तर काय करणार, आजचं लाईफ आहेच स्ट्रेसफुल ना, त्याला आपण काही नाही करू शकत. हे म्हणणं पळवाट, हे पळवाट पण नाही. मला असं वाटतं की हे दुर्दैवी आहे. हेल्पलेसनेस आयुष्यात कधी नाही. हेल्पलेसनेस हा अजून एक मुद्दा आहे जो तुम्हाला ट्रिमेंडस स्ट्रेस देतो. लॉस ऑफ कंट्रोल, की हतबलच आहे मी, ही गोष्ट माझ्या कंट्रोल काहीही नाही. रादर सगळ्यात जास्त स्ट्रेस माणसाला तेव्हा येतो जेव्हा त्याला असं कळतं की मी ह्या बाबतीत काहीच नाही करू शकत. तुम्ही फिअर ऑफ अननोन असेल, यू कॅन स्टील कोप विथ इट. कारण तुम्ही जाणून घेऊ शकता. पूर्ण काळोखात सुद्धा मी टॉर्च लावून गेले की मला दिसतं, माझी भीती कमी होते, बरोबर. पण ह्याचं काय करणार? बदल असेल, थोड्या दिवसांनी आपण त्या बदलांशी ऍडजस्ट होतो, पण माझा कंट्रोलच नाही कशावर, हा फील जेव्हा येतो त्याने जो स्ट्रेस येतो ना तो सगळ्यात जास्त भयंकर आहे. तो स्ट्रेस आहे जो आज या स्ट्रेसचा कडेलोट जेव्हा होतो तेव्हा लोक आत्महत्या करतात. बरोबर. आणि म्हणून त्याची जेव्हा सुरुवात होते ना तेव्हाच त्याच्याशी डील केलं गेलं पाहिजे. खूप छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला, म्हणजे प्रत्येक माणसाने जर स्वतःकडे थोडं डोळसपणे बघितलं आणि थोडं लक्ष दिलं तर आपल्याला कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस आहे किंवा स्ट्रेस एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस आल्यावर काय माझ्यावर परिणाम होत आहेत आणि मग मी तो स्ट्रेस कसा मॅनेज करू शकतोय हे सहज कळू शकतं. हे पण नाही, पण माझ्यावरती हे परिणाम होत आहेत तर मला स्ट्रेस आहे की काय, एवढा विचार जरी तुम्ही केलात ना, तुम्हाला मदत करण्यास आपल्याकडे लोक जात पण नाहीत ना ग प्रोफेशनल्सकडे मदत घ्यायला. कारण अजूनही आपल्याला असं वाटतं की मी काय वेड आहे का, किंवा आय कॅन हँडल माय लाईफ.
बरोबर आहे. ऑफकोर्स यू कॅन, बट डू यू हॅव टू? बरोबर आहे तुमच्याकडे जर मदत अवेलेबल तर का नाही. म्हणजे हे असंच आहे ना की काय माझ्याकडे बंदूक आहे, चोर आला तर मी मारू शकतो त्याला, पण ती हत्या होईल ना. किंवा जर चोर तुझ्यापेक्षा जास्त ताकदवर असेल तर तो तुझीच बंदूक खेचून घेऊन तुला तुलाच बंदुकीने मारेल. मारू शकतो. तर माझ्याकडे मी ना पोलिसांकडे वगैरे जाणार, मी आय कॅन हँडल. असं आहे हे की मी कशाला जाऊ कोणाकडे मदत घ्यायला. बरोबर आहे. पूर्वी कदाचित लोकांना स्ट्रेस मॅनेज करणं कदाचित सोपं होतं, कारण घरामध्ये माणसं खूप असायची, त्यामुळे स्ट्रेस वाढायचा बरोबर आहे, पण तो वाटला पण जायचा. वाटला जायचा. माणूस कधी एकटं नाही पड, एकटेपणा अनदर थिंग विच कॉजेस अ लॉट ऑफ. म्हणजे आपल्याच मला जो त्रास होतोय तसाच त्रास तुला पण होतोय, हे कुठेतरी लोकांना बरं वाटतं का? शेअरिंग होतं ना की बाबा की आय अंडरस्टँड व्हॉट मला यू आर भीती गोइंग थ्रू. वाटते हे सांगायला. आज बिचारी मुलं एकटी घरात राहतात, आई बापाला सांगायला आई बाप पण नसतात, आजी आजोबा बरेचदा कुठेतरी गावात राहत असतात, की मला भीती वाटते, मी हे कुणाला सांगू. शाळेत बाईनं सांगितलं, शिक्षकांना, टीचर मिस जे काय तुम्ही म्हणतात, तर त्या शाळेतल्या काउन्सिलरकडे घेऊन जातात, मग ते त्यांच्याशी 5 मिनिटं गप्पा मारतात, मुलांना तेवढ्यापुरतं बरं वाटतं. घरी आले की ते परत एकटे असतात, परत त्यांना भीती वाटते. बोलायला माणूस हवं ना, माणसाला माणूस लागतो. बरोबर आहे. जिथे माणसं आहेत तिथे स्ट्रेस आपोआप कमी आहे. अगदी अगदी. हे त्यामुळे बरोबर आहे. तुम्हाला स्ट्रेसशी डील करायचं असेल ना, तर आधी माझी आई एक खूप छान शब्द वापरायची. शब्द आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे, पण ती असं म्हणायची अशी की स्ट्रेस कमी करायचा असेल तर मॅनपॉवर वाढवा. वा. जेवढी वाव. माणसं तेवढी ताकद जास्त. आणि मॅनपॉवर ही फक्त फॅक्टरीमध्ये आणि ऑफिसमध्ये नाही लागत, ती आपल्या आजूबाजूला पण व्यक्तिगत लागते. आयुष्यात पण लागते. तर ज्यांच्याकडे माणसं नसतात ते कायम स्ट्रेसमध्ये असतात. तो अजून एक मुद्दा आहे, लोनलीनेस. म्हातारी माणसं जी एकटी पडलेली आहेत त्यांना काय एवढा स्ट्रेस येतो, कारण त्यांच्याकडे बोलायला कोणी नाही. मग आपल्याला अल्झायमर्सच्या पेशंट्सना आपण जेव्हा थेरपी द्यायला जातो तेव्हा सगळ्यात जास्त त्यांची गरज असते माणूस असण्याची, समोर बोलणं. म्हणजे कोविडमध्ये का हे झालं, बरोबर आहे, कारण त्यांच्याकडे माणसं नव्हती. म्हणजे आपण थेरपीसाठी पेशंटकडे जातो तेव्हा बरेचसे पेशंट म्हणजे घरचे असं सांगतात की ते अजिबात बोलत नाहीत, पण आपण जेव्हा जातो तेव्हा ते घडाघडा बोलतात. असं किती वेळा आलाय आपल्याला अनुभव. कारण माणसाला माणूस लागतं, आणि असं माणूस लागतं ज्याच्यासमोर त्याला सेफ वाटेल, कुठल्याही जजमेंट शिवाय ऐकून घेईल. जेव्हा तुम्हाला सेफ नाही ना वाटत तेव्हा तुम्ही शांत नाही होऊ शकत. तुम्ही शांत नसाल तर तुम्ही कायम सर्व्हायवल मोडमध्ये राहता ना. मग यू आर, दॅट इज वेन वी से की वी आर अंडर स्ट्रेस. त्यामुळे स्ट्रेस हा जितका नॉर्मल आहे तितकाच आजार पण आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर आपण स्ट्रेसशी डील करू शकू. तर तू मगाशी मला जो प्रश्न विचारलास की आयडेंटिफाय कसं करायचं, तर ही फिजिकल सिम्पटम्स तर आहेत, त्याच्या बरोबरीने मानसिक किंवा आपण ज्याला कॉग्नेटिव्ह म्हणतो की आपलं लक्ष नाही लागत, फोकस होत नाही. बरोबर. म्हणजे मी पुस्तक वाचायला घेऊन बसले पण एक पान पण माझं वाचून होत नाही. ह्याचं कारण माझ्या मनात असंख्य विचार चालू असतात आणि ते विचार स्ट्रेसफुल आहेत, म्हणून माझं पुस्तकाकडे लक्ष नाही. म्हणजे हे डिस्ट्रॅक्शन आहे पुस्तकाकडनं. हा, म्हणजे नाहीच ना. मी माझ्या डोक्यातल्या विचारांची एवढी गर्दी आहे, अतिविचार एकाच वेळी डोक्यात येणं इज ऑल्सो स्ट्रेसफुल. तुम्हाला खूप कमी काळात खूप काही गोष्टी साध्य करायच्या असते, इट इज स्ट्रेसफुल, व्हेरी स्ट्रेसफुल. बापरे. किंवा मल्टीटास्किंग इज एक्स्ट्रीमली स्ट्रेसफुल आणि वी आर सो प्राऊड ऑफ इट की मी ॲट अ टाइम 10 गोष्टी करू शकतो. करता तुम्ही खूप, पण त्याचा तुमच्या मेंदूला खूप स्ट्रेस येतो. तर अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्याने तुम्हाला स्ट्रेस येतो, तो येणार. ज्या गोष्टी कमी करणे शक्य आहे त्या कराव्यात. काही गोष्टी आपल्या हातातल्या नसतात, तिथे तुम्हाला तरीही स्ट्रेस येऊ न देण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. साधी गोष्ट आहे, आपल्याकडे गणपतीमध्ये बाहेर ते कच्छी आणि डीजे वाजतात. डीजे रात्री 12-12:30 पर्यंत वाजत असतात. बापरे. आपण झोपू शकत नाही, आपण काही ऐकू शकत नाही, बघू शकत नाही, कुठे लक्ष लागत नाही. ते खूप स्ट्रेसफुल आहे ना. डोळे बंद करून पडून पण राहू शकत नाही. मग आपण त्याच्यावरती काय उपाय केला होता आठवत आहे का तुला? आपण त्या डीजेवर घरात नाचलो होतो. म्हणजे पुलं म्हणाले तसे
की शेजाऱ्यांच्या शेजाऱ्यांचा रेडिओचा radio खूप मोठा आवाज येत असेल तर तो आपल्यासाठी माझ्यासाठी लागलाय. असं म्हणून मी गाणी ऐकायचो. तर स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी सगळ्या गोष्टी कंट्रोल कराव्या लागतात असं पण नाही. तुम्ही तुमचा पर्स्पेक्टिव्ह जर चेंज केला तरी सुद्धा स्ट्रेस कंट्रोलमध्ये येऊ शकतो. पण स्ट्रेस आहे तो राहणार, आणि जेव्हा तो तुमच्या डोक्यावरून जायला लागतो तेव्हा तुम्ही तो मॅनेज करण्यासाठी वेळच्या वेळी तज्ज्ञाची मदत घेतली पाहिजे. म्हणजे आयडेंटिफाय करण्यापेक्षा किंवा करण्यासोबत एक एक्सेप्टन्स आला पाहिजे असं म्हणतेस तू? ऍक्सेप्टन्स आहे लोकांमध्ये, पण तो पॅसिव्ह ऍक्सेप्टन्स आहे की असणारच ना, आता काय करणार. तर काय करणार ते सांगतो ना आम्ही, या की आमच्याकडे. तुमचं तुम्हाला नसेल कळत तर या आमच्याकडे. की आजचं आयुष्य अवघड आहे. हे कॉर्पोरेटमध्ये काम करतात ही मुलं, त्यांचं आयुष्य खरंच खूप अवघड आहे. त्यांना काही आपण करावं त्यांच्यासाठी अशी पण त्यांची अपेक्षा नसते, पण नुसतं आपण ऐकून घ्यावं तरी पण स्ट्रेस कमी होतो. आणि असं म्हटलं की हो खरं आहे, हा काय भयंकर आहे आयुष्य तुमचं, असं म्हटलं की त्यांना बरं वाटतं. वपूंचं एक वाक्य होतं माहितीये की नवरा बायको यांची जे कर्तृत्वाची क्षेत्र असतात ती एकमेकाला अनभिज्ञ असावीत, म्हणजे दुसऱ्याच्या कर्तृत्वाचा आदर राहतो. आदर हे काय मी पण करू शकेन असं जिथे होतं तिकडे कोणीच कुणाचं ऐकून घेत नाही. आज दोघंही जण IT क्षेत्रात काम करतात, दोघंही घरी येतात. ती म्हणते मी दमले, तो म्हणतो त्यात काय मी पण दमले. बरोबर आहे. आणि त्यामुळे दोघंही एकमेकाला समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही राहत. मग ते तिसरं कोणीतरी लागतं. बऱ्याचदा ही मुलं एकटी दोघंच कुठेतरी लांब राहत असतात, आई वडील कुठेतरी गावाला वगैरे असतात. मग जेव्हा ते आपल्याशी बोलतात तेव्हा त्यांना बरं वाटतं. एक तर थोडं वय म्हणजे बरोबर आहे, पण एक मोठा माणूस लागतं आपल्याला असं वाटतं माहिती. आणि हे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वाटतं की आता मी मोठे झाले, आता मी माझे सगळे डिसिजन स्वतः घेऊ शकते, आता मला कोणाची गरज नाही. पण गंमत अशी आहे ना की आपण जेव्हा आपल्या आजी आजोबांशी बोलतो ना, भले त्यांना अल्झायमर्स असेल पण तरी पण ते मोठे आहेत आणि त्यांच्याशी बोललं की बरं वाटतं. बरोबर आहे. याचं कारण त्यांच्याकडे अनुभव आहे आणि कधीतरी ते आपल्याला खूप छान सल्ले पण देऊन जातात. अगदीच खूप सोपं काहीतरी छोटंसं पटकन छोट्याशा सांगून वाक्यात जातात की जेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे खरंच हा विचार मी नाही केला, हा ते करू शकले, याचं कारण विस्डम. त्यामुळे तुम्हाला स्ट्रेस हँडल करायचा असेल तर फिजिकली स्वतःला स्ट्रॉंग ते तर बनवलंच पाहिजे. मनाची काळजी घ्या. योग हा एक स्ट्रेस हँडल करण्यासाठी खूप चांगला उपाय. प्राणायाम एक्स्ट्रीमली हेल्पफुल, ब्रीदिंग टेक्निक्स व्हेरी हेल्पफुल. पण त्या पलीकडे जाऊन स्वतःची सिस्टीम, स्वतःचं नेटवर्क उभं करा. कामापुरतं लोकांशी बोलायचं आणि नंतर स्वतःला आपल्या 2 बेडरूम फ्लॅटमध्ये कोशात बंद करून घ्यायचं, यांना तुमचा स्ट्रेस कमी नाही होणार. तू मगाशी म्हणालीस तसं की अरे ह्याला पण आहे वाटतं हा स्ट्रेस, असं वाटलं की आपला बरं स्ट्रेस कमी वाटतं. होतो. अगदीच. तर हे घडलं पाहिजे. इनफॉर्मल कॉन्व्हर्सेशन्स हल्ली होत नाही. लोक जेव्हा पिकनिकला जातात ना एकत्र, तेव्हा पण अजेंडा ठेवून जातात माहितीये ना, की आता तिकडे जाऊन ते काय असतं ही ते एवढी मजा करायची, रेन डान्स करायचं, स्विमिंग पूल मध्ये जायचं, मग स्विमिंग पूल मध्ये जायचंच आहे, अमुक एक मग संध्याकाळी दारू प्यायची, मग नॉनव्हेज मला खायचंच आहे, मग अमुक ठिकाणी सेल्फी पॉइंट वर जाऊन फोटो काढायचेच आहेत, मग काहीतरी सनसेट पॉइंट किंवा सनराईज पॉइंट बघायचं आहे. आणि एवढं सगळं केलं ना तरच मजा केली. हे जे अजेंडा बेस्ड लाईफ आपलं झालंय ना, त्यातून थोडंसं कुठेतरी बाहेर पडणं आवश्यक आहे. की रोज जे जगता त्याच्यापेक्षा वेगळे तुम्ही जगलात तरी तुमचा स्ट्रेस कमी होतो. करेक्ट आहे. तर ते जगताना सुद्धा मग आखीव रेखीव आधी सगळं ठरवायचं आणि त्याप्रमाणे करायचं. आणि मग लोक असं म्हणतात की नाही सगळं प्लॅनिंग झालेलं असतं आणि मग की स्ट्रेस नाहीये. त्याच्यातली एखादी गोष्ट नाही झाली की त्याचा एक वेगळा स्ट्रेस येतो. स्ट्रेस कमी करण्यासाठी माइंडफुलनेस हा सगळ्यात सोपा उपाय आहे, पण तो अंमलात आणणं अत्यंत अवघड आहे. प्रचंड. म्हणजे आपल्याला सुद्धा ते प्रत्येक वेळी जमतच असं नाही. बट द फॅक्ट इज की स्ट्रेस आयडेंटिफाय करणं आपल्याला वाटतं तेवढं कठीण नाही. मला हे कळतं की मला स्ट्रेस आलाय, फक्त मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि तो स्ट्रेस घेऊन तशीच मी जगत राहते. आणि मग एकाच दिवशी छातीतनं सणसणून कळ येते, हॉस्पिटलला ॲडमिट व्हायची वेळ येते
दैव आपलं बलवत्तर असेल नशीब चांगलं असेल तर हॉस्पिटलपर्यंत पोहोचतो. तर हॉस्पिटलपर्यंत पोहोचतो किंवा मग तिकडे उपचार मिळतात, आपण बरे होतो. पण हृदयाला एक जी चीर जाते ती जातेच. बरोबर आहे. हे होऊ नये याच्यासाठी स्ट्रेस मान्य करा आणि त्याच्यावर काहीतरी करता येईल यावर विश्वास ठेवा. बरोबर. लर्न हेल्पलेसनेस नको. आपल्याला जेवढं वाटतं तेवढे हतबल आपण नाही. करेक्ट. हे लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सांगणं आवश्यक झालंय हल्ली, कारण हल्ली 6 वर्षाची मुलं पण म्हणतात माय गॉड काय स्ट्रेस आलाय मला. त्यांना कदाचित त्या शब्दाचा अर्थ पण माहित नाही, बरोबर आहे. पण त्यांना माहिती आहे आणि त्यांना तो स्ट्रेस आहे, असतो. माझ्या मुलाला इंग्लिशमध्ये 10त 7च मार्क मिळाले म्हणून स्ट्रेस घेणारी आई बघितली की त्या मुलाला स्ट्रेस येतो ना. 100% म्हणजे निव्वळ तो ते काय म्हणतात त्याला, ते अब्झॉर्ब केलं जातं आईकडनं. म्हणजे हे का असं आई वागते किंवा असा स्ट्रेस का आलाय आईला हे कदाचित त्याला नसेल कळत, पण आई खूपच टेन्शन मध्ये आहे हे बघून एवढं मला पुरतं स्ट्रेस त्याला. येतो. आपल्या आयुष्यातले बरेचसे स्ट्रेस हे वायकॅरियस पण असतात, म्हणजे सेकंडरी असतात, त्याचा आपल्याशी काही संबंध नसतो, पण आपण त्या वातावरणात असतो आणि त्याचा आपल्याला स्ट्रेस येतो. हॉस्पिटलमध्ये आपल्याला का स्ट्रेस येतो? बरोबर. मी आजारी नाहीये, आजारपण बघून पण बघून आजूबाजूला सगळी टाटा म्हणजे पर्टिक्युलरली कॅन्सर वॉर्डमध्ये वगैरे गेलं ना की आपल्याला एक खूप वेगळा फील येतो, निगेटिव्ह, खूप निगेटिव्ह, खूप स्ट्रेसफुल तिथलं वातावरण असतं. याचं कारण तो वायकॅरियस स्ट्रेस. किंवा एखादा वाईट प्रसंग कोणीतरी सांगितला की त्याच्याशी आपण आयडेंटिफाय किंवा अरे बापरे हे माझ्या आयुष्यात नाही ना असं सेम घडणार, ह्याचा एक वेगळा स्ट्रेस येतो. किंवा हे काय घडलं या माणसाच्या, सहानुभूती आहे ना माणसाकडे, मिरर न्यूरॉन्स ते आपल्याला आनंद देतात तसा स्ट्रेस पण देतात, ते पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बरोबर. दुसऱ्याच्या दुःखात आपण सहभागी व्हावं हे बरोबर आहे, पण अलिप्तपणे सहभागी होता आलं तर तुमचा स्ट्रेस कमी होतो. म्हणजे आपली आपली रेषा आखून त्याच्या म्हणजे अलीकडे येता आलं पाहिजे. टीप कागद होऊ नका, पाणी व्हा. टीप कागद झालात की तुम्ही सगळं शोषून घेता आणि मग तुमचा रंग आकार रूप सगळं बदलून जातं. पाणी कसं आहे की त्याला वाहण्याची जेव्हा परिस्थिती असते तेव्हा ते वाहत राहतं. खूपच आजूबाजूचं वातावरण गोठल्यासारखं झालं की ते बर्फ होऊन चूप राहतं आणि जेव्हा काहीच बंधनं असतात तेव्हा ते वाफ होऊन स्वैर पण होऊ शकतं. ही फ्लेक्झिबिलिटी आहे ना, तुमच्याकडे जेवढी फ्लेक्झिबिलिटी जास्त तेवढा स्ट्रेस कमी आणि तेवढं तुमचं आयुष्य सोपं सुखी. म्हणजे सोपं आहे की ते मला माहित नाही, पण सुखी नक्की. कारण रिजिडिटी हा पण एक खूप मोठा स्ट्रेस इंड्युसर आहे. मी आहे ही अशी आहे, आता त्याला काय पर्याय नाही. हे वाक्य आपल्याला किती स्ट्रेस देतं ह्याची आपल्याला जाणीव नाही, कारण एकदा मी हे डिक्लेअर केलं की मला तसं वागलं पाहिजे ना, की मग मी माझ्या फायद्यासाठी सुद्धा बदलत नाही, मग मी तसं वागलं पाहिजे ना. मी हे डिक्लेअर केलंय 4 चौकात की मला नाही जमत, मी जे काय ते तोंडावर बोलते, म्हणजे मला प्रत्येक वेळी तोंडावर बोललं पाहिजे. मग मीच माझा फटकळ मेंटेन करायचा स्ट्रेस आहे. आणि मग जर कधी मला असं वाटलं की खरं तर आता बोलू नये, पण असं कसं चालणार, कारण मी तर अशीच आहे, मग मी तशीच वागते आणि मग ते तशाच वागलंच पाहिजे याचा स्ट्रेस येतो आणि मग ते वागल्यानंतरचा स्ट्रेस येतो तो वेगळा, तो अजून वेगळा. परिस्थितीप्रमाणे स्वतःला बदलता येणं, फ्लुइड इंटेलिजन्स जेवढा जास्त तेवढा स्ट्रेस कमी. आपण फ्लुइड इंटेलिजन्स हा एक वेगळा इट्स अ पार्ट ऑफ विषय स्ट्रेस मॅनेजमेंट. कारण म्हणजे लहानपणी आई आम्हाला एक आनंदी कावळ्याची गोष्ट सांगायची की तो कावळा झाडावर बसला तरी मजेत काव काव करायचा, मग त्याला कोणीतरी दगड मारला, मग तो तिकडनं उडाला दुसरीकडे घराच्या कौलावर जाऊन बसला, तिकडे बसून पण तो काव काव करत होता. मग त्या घरातली म्हातारी होती ती चिडली, तिने असं काठीने ठोकलं, मग तो तिकडनं उडाला आणि तो एका ठिकाणी कचऱ्याच्या ढिगावर जाऊन बसला, तिथे पण तो काव काव करत होता. म्हणजे तो कुठे गेला तरी त्याची स्वतःचा जो मेंटल बॅलन्स होता तो त्यांनी ढळू नाही दिला. ते तुम्हाला साधलं ना, ते ज्या प्रमाणावर साधेल त्या प्रमाणावर स्ट्रेस कमी येईल, कारण स्ट्रेस इटसेल्फ कॅनॉट हार्म यू अनलेस यू अलाव इट. तुम्ही करता का अलाव स्ट्रेस? आम्हाला तुमचे विचार कळू द्यात. तुम्ही स्वतःचा स्ट्रेस आयडेंटिफाय करत असाल तर तो कसा करता हे आम्हाला सांगा. आमचं सरसलामत तो चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. लाईक करा, आवडलं असेल तर शेअर करा, कमेंट जरूर करा आणि बघत राहा सरसलामत तो.